नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मे महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत. नुकत्याच झालेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या पेपरमध्ये IBPSने ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्याच प्रश्नांवर आधारित चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये नक्की होईल. प्रश्न पहिला, अलीकडेच कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण ठरला? तर नुकत्याच झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे पायल कापाडिया यांना. या पायल कापाडिया कोण आहेत? तर त्या आहेत चित्रपट दिग्दर्शक. त्यांनी कोणता चित्रपट दिग्दर्शित केला की ज्याला ग्रँड प्रिक्स पुरस्कार त्यांना मिळाला? तर त्या चित्रपटाचे नाव आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. हे चित्रपटाचे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा, अलीकडेच कोणत्याही आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय जिम्नॅस्ट होण्याचा बहुमान कोणाला मिळालेला आहे? तर कोणत्याही आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा बहुमान मिळालेला पहिला जिम्नॅस्ट आहे दीपा कर्माकर या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की दीपा कर्माकर या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या आहेत त्रिपुरा या राज्याच्या. त्यामुळे हे राज्य देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी स्पर्धा झाली ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये झाली? तर ही स्पर्धा झाली उझबेकिस्तान या ठिकाणी. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा, नुकतेच एकाच हंगामात 3 वेळा माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला कोण ठरली? तर एकाच हंगामामध्ये एकूण 3 वेळा माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला आहे पूर्णिमा श्रेष्ठा या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या पूर्णिमा श्रेष्ठा कोणत्या देशाच्या आहेत? तर त्या आहेत नेपाळ या देशाच्या. त्यामुळे या देशावर देखील त्यांचा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तर या पूर्णिमा श्रेष्ठा यांनी 13 दिवसांमध्ये एकूण 3 वेळा माउंट एव्हरेस्टची चढाई केलेली आहे. त्यामुळे हे दिवस देखील लक्षात ठेवा, अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न चौथा, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्यावरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे? तर गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षाची बंदी घातलेली आहे तेलंगणा या राज्याने. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, जागतिक भूक दिवस 2024 खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर वर्ल्ड हंगर डे हा साजरा केला जातो 28 मे या दिवशी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की जागतिक भूक दिवस 2024ची थीम कोणती होती? तर याची थीम होती थ्रायव्हिंग मदर्स, थ्रायव्हिंग वर्ल्ड. तर ही थीम देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात. प्रश्न 6वा, दरवर्षी कोणता दिवस हा जागतिक थायरॉईड दिवस म्हणून पाळला जातो? तर जागतिक थायरॉईड दिवस म्हणून दरवर्षी 25 मे हा दिवस साजरा केला जातो. तर हा प्रश्न आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न 7वा, अलीकडेच प्रतिष्ठित असा 2023 साठीचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे राधिका सेन यांना. आता हा जो पुरस्कार आहे मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार हा कोणामार्फत दिला जातो? तर हा पुरस्कार युनायटेड नेशन्स मार्फत दिला जातो. त्यामुळे ही संस्था देखील लक्षात ठेवा, अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत विचारू शकतात. प्रश्न 8वा, अलीकडेच कोणत्या बँकेने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सरकारी रोख्यांमध्ये व्यापार करणे सोयीचे व्हावे म्हणून प्रवाह पोर्टल सुरू केलेले आहे? तर जे किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांना सरकारी रोख्यांमध्ये व्यापार करणे सोयीचे व्हावे म्हणून जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे किंवा RBI आहे, या RBIने प्रवाह या नावाचे एक पोर्टल चालू केलेले आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की हा प्रवाह पोर्टल जो आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? कारण अशा प्रकारचा प्रश्न IBPSने आत्ताच झालेल्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. तर या प्रवाह पोर्टलचा लॉंग फॉर्म होतो प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन.
तर हा लॉंग फॉर्म देखील लक्षात ठेवा, हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणत्या कंपनीने सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर्स चॉईस अवॉर्ड जिंकला? तर सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर्स चॉईस अवॉर्ड हा जिंकलेला आहे REC लिमिटेड या भारतीय कंपनीने. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या अवॉर्डवर देखील IBPSने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न 10वा, 77व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नुकत्याच झालेल्या 77व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीच्या अध्यक्षपदी अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एका आंतरराष्ट्रीय कमिटीवर एका भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाल्यामुळे हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो. प्रश्न 11वा, कोणत्या संस्थेने जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन असलेले रॉकेट लॉन्च केले? तर अशी कोणती कंपनी आहे ज्याने जगातील पहिले 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन असलेले रॉकेट लॉन्च केलेले आहे? तर अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने 3D प्रिंटेड असलेले रॉकेट इंजिन लॉन्च केलेले आहे आणि ही एक भारतीय कंपनी असल्यामुळे ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. प्रश्न 12वा, जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन हा साजरा केला जातो 31 मे या दिवशी. त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणाची स्टाफ सिलेक्शन कमिटीचे म्हणजेच SSCचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नुकतेच SSCचे चेअरमन म्हणून राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IBPS पेपरमध्ये वेगवेगळ्या नियुक्त्यांवर नेहमी प्रश्न विचारत असते, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 14वा, पहिला भारतीय अंतराळ पर्यटक म्हणून कोणी इतिहास रचला? तर पहिला भारतीय अंतराळ पर्यटक ठरलेला आहे गोपीचंद थोटाकुरा. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण गोपीचंद थोटाकुरा हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत जे अंतराळ पर्यटक म्हणून ज्यांनी प्रवास केलेला आहे. त्याचबरोबर हे दुसरे भारतीय आहेत जे अंतराळामध्ये गेलेले आहेत. म्हणजेच पहिले भारतीय कोण आहेत जे अंतराळात गेले होते? तर ते आहेत राकेश शर्मा हे. त्याच्यानंतर गोपीचंद थोटाकुरा हे दुसरे भारतीय आहेत जे अंतराळात गेले. मात्र फक्त अंतराळ पर्यटनासाठी गेलेले हे पहिले भारतीय आहेत गोपीचंद थोटाकुरा. आता हे अंतराळात कसे गेले किंवा कोणत्या मिशन मार्फत गेले? तर ब्ल्यू ओरिजिनचे NS-25 नावाचे एक मिशन होते, त्या मिशन अंतर्गत हे अंतराळात गेले होते. तर या मिशनचे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 15वा, दरवर्षी 21 मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर दरवर्षी 21 मे रोजी भारतामध्ये राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो आणि हा साजरा केला जातो राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याप्रमाणे 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन असतो, त्याचप्रमाणे 21 मे हा इंटरनॅशनल टी डे म्हणून देखील साजरा करतात. त्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, 21 मेला इंटरनॅशनल टी डे देखील आहे आणि राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन देखील आहे. त्यानंतर प्रश्न 16वा, भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाने व्हॅक्सिन कोल्ड चेन मॅनेजमेंट यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? भारत सरकारचा जो पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग आहे, या विभागाने व्हॅक्सिनच्या कोल्ड चेन मॅनेजमेंटसाठी UNDP या संस्थेसोबत करार केलेला आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आरोग्यसेवकच्या किंवा आरोग्यसेविका या पदाच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 17वा, जागतिक उच्च रक्तदाब दिवस 2024 हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर जागतिक उच्च रक्तदाब दिवस 2024 हा 17 मे रोजी साजरा करण्यात आला. म्हणजेच उच्च रक्तदाब दिवस हा 17 मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. पुढे होणाऱ्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न 100% विचारला जाईल. तर पुढे होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जागतिक उच्च रक्तदाब दिवस 2024ची थीम देखील ते विचारू शकतात. तर याची थीम होती मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर. त्यामुळे ही थीम देखील लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 17 मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याची थीम देखील खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रश्न 18वा, नुकतेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त मालती जोशी
यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले असून त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर मालती जोशी यांचे 90व्या वर्षी नुकतेच निधन झालेले असून त्या कथाकार होत्या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये पर्यायांमध्ये साहित्य असा देखील पर्याय असू शकतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्या साहित्यकार किंवा कथाकार किंवा कादंबरीकार होत्या, हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न देखील IBPS विचारते. प्रश्न 19वा. युनायटेड नेशन्सने भारतीय अर्थव्यवस्था 2024साठी म्हणजे जानेवारी ते डिसेंबरसाठी आपला पूर्वीचा ग्रोथ रेटवरील अंदाज सुधारून सध्या किती टक्के अंदाज सांगितलेला आहे? तर युनायटेड नेशन्स या संस्थेने पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था 2024साठीचा एक ग्रोथ रेट किंवा विकास दर सांगितलेला होता किंवा त्याचा अंदाज व्यक्त केलेला. तर तो पूर्वीचा अंदाज होता 6.2% एवढा. मात्र सध्या तो त्यांनी सुधारलेला असून नवीन अंदाज सांगितलेला आहे 6.9% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 20वा. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिल्या 6G डिव्हाइसचे अनावरण केलेले आहे? तर सध्याची जी 5G ही टेक्नॉलॉजी आहे ही हळूहळू मागे पडून जग 6Gच्या दिशेने प्रवास करत आहे आणि जगातील पहिला 6Gचा डिव्हाइस बनवलेला आहे तो जपान या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 21वा. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणत्या खेळाडूने चौथ्यांदा अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर फोर्ब्स या मासिकानुसार किंवा याने एक जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे ख्रिस्टियानो रोनाल्डो. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे आणि हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे, हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील IBPS 100% विचारते. प्रश्न 22वा. केदारनाथ यात्रा 2024 व्यवस्थितपणे किंवा सभ्यतापूर्वक पार पाडण्यासाठी रुद्रप्रयागमध्ये उत्तराखंड पोलिसने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर 2024ची जी केदारनाथ यात्रा आहे ती व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी उत्तराखंड पोलिसांमार्फत ऑपरेशन मर्यादा हे मिशन राबवले होते. आता ऑपरेशन मर्यादा हे कशाशी संबंधित आहे? तर या यात्रेदरम्यान जो ड्रगचा वापर केला जाईल तो ड्रगचा यूज थांबवणे, त्याचबरोबर जे राऊडी बिहेवियर असते म्हणजे जी गुंडागर्दी असते किंवा आपण ज्याला धक्काबुक्की म्हणू शकतो, किंवा इन शॉर्टमध्ये ही जी पूर्ण यात्रा आहे ती व्यवस्थितपणे किंवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी हे ऑपरेशन मर्यादा राबवण्यात आले होते. प्रश्न 23वा. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 2024 हा 15 मे या दिवशी साजरा करण्यात आला. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रश्न इथे महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 2024 सालच्या इंटरनॅशनल फॅमिली डे या दिवसाची थीम कोणती होती? तर याच्यावर देखील IBPS प्रश्न विचारू शकते. तर 2024ची थीम होती फॅमिलीज अँड क्लायमेट चेंज. तर या थीमवर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. 2024ची थीम आणि 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 24वा. देशातील सर्वात मोठी 4 दिवसीय कौशल्य स्पर्धा इंडिया स्किल्स 2024 ही कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात भरवण्यात आली? तर देशातील सर्वात मोठी स्किल डेव्हलपमेंटची स्पर्धा ही इंडिया स्किल्स 2024 ही भरवण्यात आलेली नवी दिल्ली या ठिकाणी. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आता ही जी स्पर्धा भरवण्यात आली होती इंडिया स्किल्स 2024 ही कोणत्या कालावधी दरम्यान भरवण्यात आलेली? तर ती 15 मे ते 18 मे या दरम्यान भरवण्यात आलेली. हा कालावधी देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर ही जी स्पर्धा आहे ती कोणी ऑर्गनाईज केलेली? तर ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली NSDC मार्फत, म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली. त्यामुळे हे ऑर्गनायझर देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. भारतीय हवाई दलाने स्वदेशी फिरते रुग्णालय भीष्म या क्यूबची चाचणी कोठे घेतली? तर भारतीय हवाई दलाने स्वदेशी फिरते रुग्णालय असलेले भीष्म या क्यूबची चाचणी घेतलेली आग्रा या ठिकाणी. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. हे जे भीष्म क्यूब किंवा फिरते रुग्णालय आहे हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा इमर्जन्सीसाठी खूप उपयुक्त आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 200 जखमींवर उपचार करणे शक्य होणार आहे.
त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. अशा प्रकारे आर्मीशी रिलेटेड असलेले प्रश्न देखील परीक्षेमध्ये तुम्हाला IBPS विचारत असते. प्रश्न 26वा, सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 ही आयोजित केलेली मुंबई या ठिकाणी. जेव्हा केव्हा महाराष्ट्रातील एखाद्या शहरावर अशा ठिकाणची स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त बनते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची टेंडन्सी खूप जास्त असते. प्रश्न क्रमांक 27, ब्राझीलमध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेला कोणी संबोधित केले? तर सर्वात आधी G20 हे नक्की काय आहे? तर G20 या नावाची संघटना आहे जो 20 देशांचा समूह आहे. त्या 20 देशातील जे सुप्रीम कोर्ट आहेत म्हणजे सर्वोच्च कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालये जी आहेत त्या सर्वोच्च न्यायालयातील जे सरन्यायाधीश आहेत त्या सरन्यायाधीशांची ही शिखर परिषद आहे. त्याला G20 हे नाव देण्यात आलेले आहे. आणि याच ब्राझीलमध्ये झालेल्या शिखर परिषदेला भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी संबोधित केले. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न 28वा, भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर भारताचा 85वा बुद्धिबळ किंवा चेसचा ग्रँडमास्टर बनलेला आहे P श्याम निखिल. हा कोणत्या राज्याचा आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा तमिळनाडू या राज्याचा रहिवासी आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, त्याचे राज्य देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर R वैशाली जी आहे ती 84वी बुद्धिबळ ग्रँडमास्टर होती, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 29वा, अलीकडेच कोणती बँक ही IIBX मध्ये पहिली ट्रेडिंग क्लिअरिंग सदस्य बनलेली आहे? IIBX मध्ये पहिली ट्रेडिंग क्लिअरिंग सदस्य बनलेली आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही. इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून ही घटना खूप महत्त्वाची असल्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 30वा, आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बनून कोणी इतिहास रचला आहे? तर आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बनलेली आहे सृष्टी खंडागळे ही. त्यामुळे ही घटना भारताच्या दृष्टिकोनातून खूप अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर सृष्टी खंडागळे यांनी या चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक मिळवलेले असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले होते. त्यामुळे ह्या पदकावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 31वा, नुकतेच बातम्यांमध्ये दाखवत असलेला कावासाकी रोग किंवा कावासाकी डिसीज हा काय आहे? तर सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असलेला कावासाकी डिसीज हा एक दुर्मिळ हृदयरोग आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कोइंबतूरमधील रुग्णालयात अशा प्रकारच्या 2 केसेस आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट चर्चेत आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 2024 हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला आहे? तर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 2024 हा 12 मे या दिवशी साजरा करण्यात आला. आता ज्यांनी आरोग्यसेविका या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पेपरमध्ये तुम्हाला 100% हा प्रश्न आलेला दिसून येईल की आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 12 मे या दिवशी साजरा केला जातो. त्याचबरोबर पुढे जाऊन असा देखील प्रश्न येऊ शकतो की 2024च्या इंटरनॅशनल नर्सेस डे या दिवसाची थीम काय होती? तर याची थीम होती अवर नर्सेस अवर फ्युचर, द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर. तर ही जी थीम आहे 2024 सालची ही थीम देखील परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि हा 100% प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसून येईल. प्रश्न 33वा, अलीकडेच कोणत्या संस्थेने महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पहिला कायदा स्वीकारला? तर अशी कोणती संस्था आहे जिने नुकताच महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पहिला कायदा पारित केलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे? तर ती संस्था आहे युरोपियन युनियन ही. तर या अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. प्रश्न 34वा, अलीकडेच बातम्यांमध्ये दाखवत असलेल्या वेस्ट नाईल तापाचा कारक कोण आहे? तर सध्या वेस्ट नाईल हा एक तापाचा प्रकार खूप चर्चेत आहे. तर या तापाच्या प्रकाराचा कारक कोण आहे? तर या तापाचा कारक आहे विषाणू हा, म्हणजे हा एक व्हायरस आधारित रोग आहे. आता हा जो वेस्ट नाईल आहे त्याचा कारक कोण आहे? तर त्याचा कारक आहे विषाणू. त्याचबरोबर याच तापाचा
होस्ट कोण आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर याचा नॅचरल होस्ट आहे पक्षी. पक्ष्यांमार्फत देखील हा रोग प्रसारित होतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो आणि हा देखील परीक्षेत 100% येण्यासारखा प्रश्न आहे. प्रश्न 35वा. कोणत्या राज्य सरकारने मदत शिबिरांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केला? तर जे विद्यार्थी मदत शिबिरांमध्ये आहेत किंवा पुनर्वसन केंद्रांमध्ये आहेत त्यांच्यासाठी स्कूल ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केलेला आहे मणिपूर येथील राज्य सरकारने. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर स्कूल ऑन व्हील्स हा जो उपक्रम आहे तो मणिपूर या राज्याशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न 36वा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 या अहवालानुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि या अहवालानुसार भारताचा क्रमांक आहे 159वा. एकूण 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक प्रेसच्या फ्रीडमच्या बाबतीत 159वा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 37. भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या IITला स्वदेशी विकसित कॉम्पॅक्ट इन्व्हर्टरसाठी पेटेंट दिलेले आहे? तर अशी कोणती IIT आहे जिने स्वदेशी विकसित केलेल्या कॉम्पॅक्ट इन्व्हर्टरसाठी त्यांना पेटेंट मिळालेले आहे? तर ती आहे IIT पटना. IIT पटना या IITने स्वदेशी कॉम्पॅक्ट इन्व्हर्टर हे विकसित केलेले आहे आणि यासाठीच त्यांना पेटेंट देखील मिळालेले आहे. त्यानंतर प्रश्न 38वा. देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? तर देशातील पहिले संविधान उद्यान हे पुणे या शहरामध्ये बांधले जाणार आहे. आता ही घटना महाराष्ट्राशी संबंधित असल्याने याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे देशातील पहिले संविधान उद्यान हे कोठे बांधले जाणार आहे? तर ते पुणे येथे बांधले जाणार आहे. त्याचबरोबर हे कोण बांधणार आहे? तर हे इंडियन आर्मी त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप यांच्यातर्फे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा कोणाच्या तर्फे हे उद्यान उभारण्यात येणार आहे? तर इंडियन आर्मी आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यातर्फे हे देशातील पहिले संविधान उद्यान उभारण्यात येणार आहे. प्रश्न 39वा. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील ब्रू ही जमात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत भाग घेईल? तर ब्रू ही जमात कोणत्या राज्यातील आहे? तर ही आहे त्रिपुरा या राज्यातील. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याचबरोबर ब्रू ही जमात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांमध्ये भाग घेणार आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन खूप परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते. प्रश्न 40वा. आयुष्यमान भारत दिवस 2024 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर हा देखील प्रश्न आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यमान भारत ही जी योजना आहे या योजनेच्या प्रसारासाठीच आयुष्यमान भारत दिवस हा साजरा केला जातो आणि हा दिवस 2024 साली 30 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात आला. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयुष्यमान भारत योजना ही देखील खूप महत्त्वाची आहे. ती देखील एकदा बघून ठेवा. त्याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण मे महिन्यामध्ये झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या की ज्यावर मला वाटतंय की IBPS प्रश्न विचारेल अशा सर्व चालू घडामोडी इथे आपण कव्हर केलेल्या आहेत. यापूर्वी देखील आपण एप्रिल आणि मार्च महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. त्याच्या लिंक तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असतील किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या द MPSC बिलीव्हर या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.